नवी मुंबईमध्ये सिडकोनं 4,779 घरांसाठी जाहिरात काढली आहे आणि 15 ऑगस्ट पासून सकाळी 11 वाजल्यानंतर तुम्हाला ह्या लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे। आता तुमच्या आमच्यासारखे असे अनेक जण असतील की ज्यांना नवी मुंबईमध्ये स्वतःचं स्वप्नातलं हक्काचं घर घ्यायचंय, त्यांनी ह्या लॉटरीसाठी अर्ज भरण्याची तयारी सुद्धा केलेली असेल। आता या लॉटरी संदर्भात बरीच माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, किंवा काही व्हिडिओज मधून तुम्ही याआधीही ती पाहिलीच असेल। मात्र सिडकोच्या या लॉटरीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही खबरदारी घेणं गरजेचं आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून सिडकोचा जो ढिसाळ कारभार सुरू आहे, त्यामुळे तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याऐवजी तुम्हाला आणखी मनस्ताप सहन करावा लागू शकतो। या लॉटरीसाठी फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, काय फायदे तोटे आहेत, हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्हाला खरी चौफेर माहिती हवी असेल ना, तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिकही करा, कारण मी फक्त तुम्हाला जाहिरातबाजी करत नाहीये, थोडं कौतुक सिडकोचं करत नाहीये, फक्त माहिती देत नाहीये। तर ह्या लॉटरीमध्ये काय फायदे तोटे आहेत, सिडकोचा जो काही ढिसाळ कारभार आहे त्याची पूर्व कल्पना सुद्धा देतीये। आधी आपण ह्या लॉटरीचे डिटेल्स पाहूयात। तर 4,779 घरं आहेत। 15 ऑगस्टला सिडकोची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला 11 वाजल्यानंतर अर्ज करायचा आहे। आता यासाठी नेमकी कोणती कागदपत्र लागतात, तर सगळ्यात महत्वाचं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे। आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक असावं लागणार आहे। तुम्हाला तुमचं बँक स्टेटमेंट लागणार आहे, त्यालाही आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। तुम्हाला ऍड्रेस प्रूफ द्यावं लागणार आहे, त्यासाठी तुम्ही टॅक्स पावती किंवा पाणी बिल सुद्धा देऊ शकता। याशिवाय तुम्हाला रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे, ITR द्यावं लागणार आहे, किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल तर तेही तुम्हाला द्यावं लागेल। जर तुमचं लग्न झालेलं असेल तर जोडीदाराची सुद्धा तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागतात। इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड त्याचंही तुम्हाला सबमिट करावं लागतं। जर तुम्ही कोणत्या स्पेशल कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल, उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही कास्ट कोटामधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हेरिफिकेशन हे दोन्ही कंपल्सरी आहे। जर तुम्ही अपंग कोटामधून फॉर्म भरत असाल तर ते अपंग सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे। पत्रकार कोटा असेल तर ती डॉक्युमेंट, स्वातंत्र्य सैनिक असाल तर ते कागदपत्र तुम्हाला इथे सबमिट करावी लागणार आहेत। जर तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट्सची लिंक हवी असेल ना, तर तुम्ही कमेंट करा, मी तुमच्यापर्यंत ती पाठवून देईन। आता या लॉटरीमध्ये नेमकी कुठे आणि किती घरं आहेत हे पाहूयात। तळोजा सेक्टर 39 मध्ये सर्वाधिक घरं आहेत, 4,229 घरं ही एकट्या तळोजामध्ये आहेत। दुसरं कळंबोली बस डेपो मध्ये काही घरं आहेत, तिथे 257 घरं आहेत। यानंतर खारघर बस डेपो आहे, तिथे 293 घरं आहेत। तर ही घरांची संख्या झाली। आता या घरांची किंमत किती असणार आहे, तर तळोजा सेक्टर 39 मध्ये जी घरं आहेत त्याची किंमत फक्त 23.50 लाखांपासून सुरू होते, 23.5 लाखांपासून ही किंमत सुरू होती। यानंतर कळंबोलीमध्ये जी घरं आहेत ती 37.70 लाखांपासून सुरू होत आहेत, आणि खारघर बस डेपो मध्ये जी घरं आहेत ती 43.5 लाखांपासून सुरू होत आहेत। आता तळोजामध्ये जी घरं आहेत ती खरंच खूप स्वस्त आहेत, 23.5 लाखांपासून ती सुरू होत आहेत। मात्र तुम्हाला असं वाटत असेल की नवी मुंबई आता खूप डेव्हलप झालीये, तिथे मेट्रो स्टेशन आलेलं आहे किंवा एअरपोर्ट आलेलं आहे, त्यामुळे बरीच डेव्हलपमेंट तिथे होतीये। मात्र जरी एअरपोर्ट आलेलं असलं तरी त्याचा फायदा रोजच तुम्हाला होणार नाहीये, आणि मेट्रोची काय स्थिती आहे हे तुम्ही एकदा नीट जाणून घ्या। आणि तळोजा हे खारघर स्टेशन पासून बरंच लांब आहे, सुमारे अर्धा तास तुम्हाला स्टेशन पासून तिथे लागतो। आणि सिडकोच्या या घरांचं तिथे अजूनही काम सुरू आहे, आणि पाण्याची समस्या भीषण आहे, कारण बरेच जण सोशल मीडियावरती अजूनही तिथे पाणी मिळत नाही, व्यवस्थित सुविधा नाहीयेत अशी तक्रार करतायत, आणि सिडको त्या तक्रारीकडे लक्ष देत नाही असे आरोप सुद्धा केले जातात। त्यामुळे तळोजा लोकेशन हे स्वस्त आहे, पण रोजचं अप डाऊन करणं, तुम्ही जर कामासाठी मुंबईला जात असाल, ठाण्यासारख्या ठिकाणी जात असाल तर तुमच्यासाठी ते लोकेशन कठीण पडू शकतं। मात्र इन्व्हेस्टमेंटचा जर विचार कराल तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये तिथे चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते। त्यानंतर कळंबोली लोकेशन चांगलं आहे, आणि खारघर बस डेपो तळोजापेक्षा तुलनेनं थोडंसं जवळ आहे। आणि हे घरं घेताना त्याचं पजेशन नेमकं कधी मिळणार आहे हे सुद्धा नक्की पाहून घ्या। आता उद्या जेव्हा ह्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल त्यावेळेला बुकलेट येईल, आणि त्याच्यामध्ये जी काही अपडेट माहिती असेल मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवणारच आहे।
आता तुम्हाला माहितीये की सिडकोची ही लॉटरी तुम्ही अर्ज भरला, याच्यासाठी तुम्हाला अनामत रक्कम 75,000 रुपयांपर्यंत भरावी लागू शकते. कारण ही घरं फक्त ईडब्ल्यूएस साठी आहेत. म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न पूर्ण कुटुंबाचं वर्षाला 6 लाखांपर्यंत आहे, तीच लोक यासाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्हाला माहितीये ना, सिडकोनं गेल्या 2 वर्षांपासून अर्जदारांसोबत काय खेळखंडोबा केलाय तो. कारण जेव्हा 2025 मध्ये 26,000 घरांसाठी लॉटरी काढली होती आणि त्याच्यामध्ये जो काही घोळ केला होता, हे प्रकरण कोर्टामध्ये गेलंय आणि अजूनही ते सॉल्व्ह झालेलं नाहीये. हे माहीत असताना सुद्धा सिडकोनं 2026 मध्ये लॉटरी काढली आणि अर्जदारांकडून अनामत रक्कम 75,000 रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये घेतली आणि त्याची लॉटरीच काढली नाहीये. जे ईडब्ल्यूएस साठी फॉर्म भरले होते ना, त्यांची लॉटरी त्यांनी काढली, मात्र LIG वाल्यांची लॉटरी काढली नाहीये. आणि गेल्या 7 महिन्यांपासून 1.5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये असे हजारो अर्जदारांचे तिथे अडकून पडलेले आहेत. मात्र ह्याला जाब विचारणारं कोणीच नाहीये. 1-2 अर्जदार तिथे जातात, सिडकोच्या ऑफिसच्या चक्रा मारतात, पण त्यांना उपाय त्यावर काहीच मिळत नाहीये. आणि असा काही जणांचा ग्रुपही माहित नाहीये ना, की किती जणांनी हे फॉर्म भरलेत, की आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आणि एकत्र मोर्चा वगैरे तिथे जाऊन काढू, अशी कोणतीच सोय नाहीये. त्यामुळे अनेक अर्जदार हे हतबल झालेले आहेत, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सिडको त्यांचे पैसेही परत करत नाहीये आणि ना त्यांना घर देतंय, ना त्या घरांचा निकाल लावतंय. जर कोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं आहे, तर तुम्ही प्रकरण ते सॉल्व्ह करत बसा, पण लोकांचे पैसे तर द्या. मात्र हेही ह्या ढिसाळ कारभार करणाऱ्या सिडकोला समजत नाहीये. आता तुम्हीच विचार करा ना, तुम्ही ह्या लॉटरीसाठी अर्ज करायला फॉर्म भराल, 75,000 रुपये अनामत रक्कम भराल आणि गेल्या 6-7 महिन्यांपासून ही लॉटरीच निघाली नाही, तर यातलंच एखादं गेलं कोणी कोर्टामध्ये, काहीतरी कुरापती काढल्या आणि कोर्टामध्ये हे केस गेली आणि जर ती सॉल्व्ह लवकर झालीच नाही, कारण की तुम्हाला माहितीये कोर्टाची प्रकरणं कशी असतात आणि वर्षानुवर्ष ही केस सुरू राहिली आणि तुमचे पैसे अडकूनच पडले, तर त्यामुळे ह्या लॉटरीसाठी अर्ज करताना ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा सुद्धा विचार करा. नाहीतर घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादामध्ये डोक्याला ताप करून बसाल. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट्स असतील ते सुद्धा नक्की विचारा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार.